काही दिवसापूर्वी जेवण करताना एक व्हिडिओ टाकलेला, जेवणामध्ये माझ्या होती अंडा करी आणि बऱ्याच जणांनी ती अंडा करी बघून खूप सारे कमेंट्स केले होते, ताई प्लीज रेसिपी. सो आज फायनली ही रेसिपी तुमच्यासाठी. इंस्टा, फेसबुक आणि यूट्यूब बऱ्याच ताई आणि दादांचे कमेंट जे आले होते त्यापैकी काही जणांचे मी इथे स्क्रीनवरती दर्शवले आहेत. घरामध्ये बरेच दिवस झालं मी नॉनव्हेज देखील बनवलं नव्हतं आणि त्यानंतर मी अंडा करी किंवा चिकन करी बनवलेलीच नाही आणि इतक्या दिवसानंतर मग मी आज बनवते. तर इथे मी सर्वप्रथम कांदा, खोबरं, एक टोमॅटो, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक घेतला आहे मसाल्यासाठी आणि 8 अंडी मी उकडायला ठेवलेत आणि उकडायला ठेवते वेळेस त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकला आहे, कारण जेव्हा आपण ती अंडी उकडल्यावर सोलायला घेतो त्यावेळेस त्याचं जी साल आहे ती व्यवस्थित निघते किंवा आतला अंड तुटलं जात नाही. तर यामुळे मी मीठ टाकते त्यामध्ये. आणि आता इथे वाटण करायला घेतले. वाटणामध्ये सर्वात अगोदर मी कांदा, अद्रक आणि लसूण हे 3 गोष्टी एकत्र वाटण केलं, कारण माझं मिक्सरचं भांडं छोटं आहे आणि त्यामध्ये हे सगळं नाही बसत एकत्र, म्हणून अगोदर कांदा, लसूण आणि अद्रक वाटण करून एका डिशमध्ये काढलं छोटूशा पेल्यामध्ये आणि नंतर खोबरं, त्यामध्ये कोथिंबीर आणि टोमॅटो बारीक करून घेतला. तर हे दोन्ही वाटण कंप्लीट करून एका साईडला ठेवलं. तोपर्यंत हे जे अंडी आहेत ते उकडलेत छान. तर यामधला मी गरम पाणी काढून थंड पाण्याने ह्याला घेतलं आता काढून. तर त्यामुळे इथे बघू शकता आपल्याला जी साल काढायची ती व्यवस्थित निघते. तर अशा प्रकारे इथे मी सगळी अंडी करून सोलून घेते. अंड्याचा आकार असा छोटा छोटा होता. मला असं गावाकडची जी देशी कोंबडीची अंडी असतात ती तशीच आहेत अशी वाटत होती, पण ही देशी कोंबडीची तर नाही आहेत. ते देशीच्या विरुद्ध कोणतं असतं, हायब्रिड तशावाल्या कोंबड्यांची अंडी आहेत ही. तर त्या अंड्यांना मी चाकूनी असे छोटे छोटे असे काप दिलेले आहेत. तर अजून एक म्हणजे की बरेच जण आहे ना कांदा, खोबरं वगैरे हे एकदम काळपट होईपर्यंत भाजून मग त्याचा वाटण करतात, पण तसं मला नाही वाटत ते सर्व करण्याची काही आवश्यकता आहे. कारण आपण जेव्हा मसाला जो आहे वाटण व्यवस्थित जेव्हा भाजतो ना, तर हे डबल करायची गरजच नसते, कारण आपण नंतरही मसाला भाजणारच असतो. तर आता मी इथे एका कढईमध्ये 2 चमचे भरून तेल टाकलेलं आहे. त्यानंतर जे वाटण मी खोबऱ्याचं केलं होतं ते वाटण अगोदर चांगलं भाजून घेते इकडं, म्हणजे मिक्सरच्या भांड्यातून काढून छान ह्याला असं परतवून घेते. आणि काही जण जी अंडी आहेत आपण उकडवून घेतल्यानंतर त्याला तेलामध्ये थोडंसं चटणी, हळद वगैरे टाकून पण फ्राय करून घेतात. ते पण करायची काही गरज नाही, कारण त्यांनी काय अशी वेगळी चव येत नाही. ते फक्त दिसताना ते टेम्पटिंग असं दिसतो. बाकी तर आपण जेव्हा हे मसाला वगैरे भाजतो त्याच्यासोबतच आपण जेव्हा ह्या अंड्याला थोडंसं कापून टाकतो तर त्या मसाल्याचा जी चव आहे ती यामध्ये उतरते आणि अंड्याची जी अंडापणा म्हणजे अंडीवाली चव आहे ती रश्श्यामध्ये उतरते. आणि त्यानंतर मी जे वाटण केलं होतं कांदा, अद्रक आणि लसूण ते टाकलं आणि छान परतवून घेतलं. आणि अक्षरशः जेव्हा आपण हे परतवतो सुगंध खूप छान येतो. तर नंतर इथे मला हे पार्सल रिसीव्ह झालं होतं माऊली मसाले यांचं. तर त्यांनी यामध्ये मला गरम मसाला, जो नॉनव्हेज स्पेशल गरम मसाला आहे माऊली यांचा, तो यामध्ये अर्धा चमचा टाकला. आणि त्यांचा काळा स्पेशल मसाला आहे, तर हा तुम्ही व्हेजसाठी पण वापरू शकता. तर आज मी पहिल्यांदा असा काळावाला रस्सा बनवणार आहे, तर त्यांचा मसाला वापरून. आणि खरोखर चव खूप जबरदस्त येते. आणि जेव्हा मी मसाल्याचे पॅकेट ओपन केली त्यांचा सुगंध जो आहे एवढा छान येतो, खरोखर खूप अप्रतिम. महत्त्वाचं म्हणजे यांचे जे हे मसाले आहेत त्यामध्ये गरम मसाल्यामध्ये टोटल 20हून अधिक प्रकारचे मसाले एकत्र केले आहेत आणि जो काळा मसाला आहे त्यामध्ये देखील 17 ते 18 प्रकारचे वेगवेगळे मसाले एकत्र करून हा मसाला बनवलेला आहे. तर यामुळे आपल्याला वेगळं परत कोणताही खडा मसाला यामध्ये टाकायची गरज अजिबात नाही पडणार. तर इथे मी तुमच्यासमोरच बघू शकता एक अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा ते 1.5 चमचा मी काळा त्यांचा मसाला टाकला आहे आणि परत हे सर्व छान सॉटे करून घेतलं. नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकते आणि परत छान ह्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा, चांगलं परतवून घ्यायचा. नंतर ही जी सोललेली अंडी होती ती यामध्ये मी टाकली आणि आता ही अंडी अशी आतमध्ये जेव्हा आपण सॉटे करतो ते चमचा याला लागून ते फुटू नये म्हणून व्यवस्थित अलगद हाताने मी परतवते. आणि मला ते फुटलेलं अजिबात नाही आवडत. त्या आतला जो येलो कलरचा पार्ट असतो तो जेव्हा रश्श्यात जमाला तो अजिबात नाही आवडत. कधी पण अंडी खाताना मी ते आतलं काढूनच खाणं प्रिफर करते.
कारण त्याचा वास आणि त्याची चव मला खरंच नाही आवडत. पण ते खाणं पण चांगलं असतो कधी कधी, पण कधी कधी नसतो. ज्यांना कोलेस्ट्रॉल वगैरे आहे तर त्यांनी खाऊ नये असं म्हणतात. आणि जो अंड्याचा व्हाईटवाला भाग आहे त्यामध्ये तर ऑब्व्हियसली प्रोटीन असतोच. तर खावी अंडी माणसाने. नुसतीच अंडी खायला जात नाहीत म्हणून आपण त्याचा रस्सा बनवतो, भाकरी चुरून खातो. जर कोणी एक भाकरी खात असेल किंवा एक चपाती खात असेल तर असा झणझणीत रस्सा केला की एक एक्स्ट्रा जाते. जसं की मी आज नेहमी एक चपाती खाते, मी आज 2 चपात्या खाल्ल्या आहेत. तर मी यामध्ये वाटण ज्या भांड्यात केलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पाणी टाकलं. नंतर एक साईडला मी 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेली. ते पाणी छान उकळून आल्यावर मी परत ह्या रश्श्यामध्ये कढईमध्ये ओतलं. तर मला एवढा रस्सा हवा होता, तर अशी कढई भरून झणझणीत मी असा रस्सा तयार केलेला आहे. आणि हे ना, माझ्या बोलण्यावरती बऱ्याच जणांनी वेगळ्या वेगळ्या कमेंट केलेल्या. काही जण बोलतात की मी प्राजक्ता माळी यांच्यासारखी बोलते म्हणून. थँक्यू, मला ते कॉम्प्लिमेंट वाटतं. आणि दुसरं म्हणजे की काही जण मला असं चिडवतात की तू बातम्या दिल्यासारखी बोलते म्हणून, आजच्या बातम्या संपल्या म्हणून. ठीक आहे, बोला ज्यांना जे बोलायचं आहे, काही फरक नाही पडत, चांगलं वाटतं मला. आणि हो, ज्यांना कोणाला माऊली मसाले ऑर्डर करायचे असतील, स्क्रीनवर नंबर दिला आहे. तर आजची ही अंडा करी रेसिपी आपल्याला कशी वाटली मला एक कमेंट करून सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईकही करा, शेअर करा. तुमच्या ज्यांना कोणाला बनवायला द्यायची असेल त्यांना रेसिपी पाठवून द्या. अगदी सविस्तर मी रेसिपी यामध्ये सांगितली आहे, जसं की तुम्ही बघितलं आहात. आणि हा व्हिडिओ तुम्ही माझा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.